जय रविदास. समस्त बांधवांना, माता भगिनींना, काल गुरु रविदास महाराजांची जी जयंती मिरवणूक संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली ही जयंती मिरवणूक होती आणि ही मिरवणूक मोठ्या उत्साहात व समस्त समाज बांधवांच्या सहकार्याने अथवा उपस्थितीने ही संपन्न झाली व यशस्वी झाली. कार्यकर्त्यांच्या अपेक्षापेक्षाही 4 पट असे समाज बांधव या मिरवणुकीत हिरहिरीने व उत्साहाने सहभागी झालेले होते. सर्व मान्यवरांचा, समाज बांधवांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. तर जो ही मिरवणूक पाहत होता त्याला असं जाणवत होतं की हे मोठमोठ्या ज्या मिरवणुका असतात, शिवजयंती, आंबेडकर जयंती, त्या पद्धतीचीच ही मिरवणूक कालची संपन्न झाली. समस्त समाज बांधवांचे, माता भगिनींचे, आम्ही समस्त कार्यकर्ते, आयोजन समितीतले संपूर्ण सदस्य, आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू व अशाच पद्धतीने पुढील वर्षी देखील यापेक्षाही जास्त व चांगलं नियोजन व काहीतरी नवीन आम्ही आणण्याचा यात प्रयत्न करणार. समाजाने अशाच सहयोगाची तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा असणार आहे व खास करून ह्या मिरवणुकीत माननीय कैलास पवार साहेबांनी गुरु रविदास महाराजांची जी मूर्ती दिली, ती मूर्ती अतिशय देखणी व संपूर्ण मिरवणुकीचा आकर्षणाचा विषय होता. त्याचबरोबर ढोल पथक देखील दुसरं आकर्षणाचा विषय होता. माननीय हरीश संपतराव जाधव साहेबांनी देखील जवळपास अर्धा खर्च ढोल पथकाचा उचललेला होता व इतरही मान्यवर, वैशाली ठाकरे मॅडम, शिलावट, त्याचबरोबर आप्पासाहेब वानखेडकर, किशोर पवारसाहेब, या समस्त व बरेच मान्यवरांचं, मोहन पवारसाहेब असतील, मोहन पवारसाहेब तर दिवसभरापासून त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर विक्रम आहिरे, जिभाऊ गांगुर्डे साहेब, दादाजी गांगुर्डे साहेब व इतर सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून खूप खूप आभार मानतो. तुम्ही आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, कार्यक्रमाला भरघोस मदत दिली. समाज बांधवांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद ह्या जयंती उत्सव सोहळ्यात दिला. म्हणून आम्ही सर्व आयोजन समितीतर्फे आम्ही सर्व समाज बांधवांचे एकदा पुन्हा मनपूर्वक खूप खूप आभार मानतो. अशीच दरवर्षी अशाच पद्धतीने उत्स्फूर्तपणे याहीपेक्षा 4 पटीने आपण सहभागी होऊया आणि गुरु रविदास महाराजांचा सन्मान करूया. जय रविदास.